माझी वसुंधरा अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात प्रथमच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पहिले वसुंधरा संमेलन शुक्रवारी उत्साहात पार पडले। पर्यावरण संवर्धनासाठी महापालिका प्रशासन आणि शासन पातळीवर वेगवेगळे प्रयत्न होत आहेत। आता सर्व नागरिकांनीही पर्यावरण संवर्धनासाठी कृतिशील झाले पाहिजे असे आवाहन पर्यावरण अभ्यासकांनी केले। ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक BS कुलकर्णी यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून वसुंधरा संमेलनाचे उद्घाटन झाले। या संमेलनाचे अध्यक्षस्थान सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी भूषवले। या प्रसंगी उपायुक्त तैमूर मुलानी, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखापाल रुपाली कोळी, मनीष भिष्णोरकर, सर्पतज्ञ नीलम कुमार खैरे, वनरक्षक रमेश खरमाळे, जलाभ्यासक रजनीश जोशी, अर्चना मोरे, गार्गी गिध, सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त अर्जुन सुरवसे, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर आदी मान्यवर उपस्थित होते। पहिल्या सत्रात सोलापुरात पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या विविध संस्थांचा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला। महापालिका आयुक्त शीतल तेली उगले म्हणाल्या, सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत। धर्मवीर संभाजी महाराज तलाव प्रदूषण मुक्त करण्यात आला आहे। शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली। सोलापूर शहर धूळमुक्त करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली। यामध्ये रस्त्यांचे नवे थर अंथरणे, ग्रीन वॉल बांधणे, हिरवळ व वॉटर कर्टन्स तयार करणे, CNG गाड्या घेणे अशा विविध उपायांची माहिती दिली। ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक BS कुलकर्णी म्हणाले, धर्मवीर संभाजी महाराज तलाव हे सोलापूरचे फुफ्फुस आहे। हा तलाव प्रदूषण मुक्त राहण्यासाठी महापालिका प्रशासन विभागाने सातत्याने पाठपुरावा केला। प्रशासनाकडून आता विविध उपाययोजना केल्या जात आहेत, ही चांगली बाब आहे। प्रास्ताविक सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त तैमूर मुलानी यांनी केले तर सूत्रसंचालन अश्विनी मोरे वाघमोडे यांनी केले। आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील यांनी केले। पहिल्या सत्रात ज्येष्ठ सर्पतज्ञ नीलम कुमार खैरे यांनी सापांविषयीच्या रंजक गोष्टी सुंदर पद्धतीने सांगितल्या। नैसर्गिक साखळी टिकून राहण्यासाठी सापांसह सर्वच घटक महत्वाचे असल्याचे सांगितले। जुन्नर वन विभागातील वनरक्षक पर्यावरण अभ्यासक रमेश खरमाळे यांनी पर्यावरण संवर्धनातील माझा सहभाग या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले। छोट्या छोट्या गोष्टींमधून प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी कृतिशील राहायला हवे असे आवाहन केले। आपल्या आयुष्यामध्ये पाण्याला खूप महत्व आहे, त्यामुळे पाणी जपून वापरायला हवे। नद्या आणि इतर जलाशय प्रदूषण मुक्त व्हायला हवेत, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत असे आवाहन करताना ज्येष्ठ जलतज्ञ रजनीश जोशी यांनी पाण्याचे महत्व पटवून दिले। मिशन शून्य कचरा या विषयावर पुण्याच्या मिशन शून्य कचरा अभियानाच्या प्रमुख अर्चना मोरे यांनी संवाद साधला। ग्रीन फाउंडेशन मुंबई येथील गार्गी गिध यांनी विघटनशील प्लास्टिक या विषयावर मार्गदर्शन केले। या प्रसंगी पर्यावरण विभागाचे अधिकारी अक्षय मोरे, उद्यान विभागाचे अधीक्षक किरण जगदाळे, स्वप्नील सोलनकर, शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलानी, जनसंपर्क अधिकारी श्री गणेश बिराजदार यांच्यासह पर्यावरण क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।